सर्वांना प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आणि आजचा विषय असा आहे की पेत्र आणि प्रेषित पौल ही दोघं पण नरकात जाणार आहेत. आणि हे असं मी शिकवत नाही, तर काही मंडळामध्ये असं शिक्षण दिलं जातं की अप्रत्यक्षरित्या प्रेषित पौल आणि प्रेषित पेत्र ही दोघं नरकात जाणार आहेत, असं अनेक ठिकाणी शिक्षण देण्यात येत आहे. आणि खरोखर अशा शिक्षणापासून आम्हाला सावध फार महत्त्वाचं आहे. आणि मी असं का म्हणत आहे हे तुम्ही विषय समजून घ्या. तर आज आम्हाला माहीत आहे की नरकात कोण कोण जाणार. जी कोणी लोक प्रभूची आज्ञा मोडणार ती सर्व लोक नरकात जाणार. आणि प्रभूची आज्ञा पहिला कोण मोडत असेल तर प्रेषित पौल आणि प्रेषित पेत्र ही देवाची आज्ञा मोडत आहेत, असं लोकांनी शिक्षण देण्यात येत आहे. तर ते कसं बघा, ती डायरेक्ट शिक्षण देत नाहीत, पण अप्रत्यक्ष शिक्षण देतात. ते कसं ते आपण बघूया. मत्तई 28:19 मध्ये काय म्हणते बघा, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्रात्म्या नावात बाप्तिस्मा द्या. ज्यावेळी प्रभूचं स्वर्गारोहण झालं त्यावेळी प्रभूने आज्ञा काय दिली, त्यांना शिष्य करा आणि त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्रात्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आणि जर का आम्ही प्रेषित 2:8 मध्ये बघितलं, इथं काय केले, पेत्रानं आज्ञा मोडल्या प्रभूची. काय आज्ञा मोडल्या बघा, असं मी शिकवत नाही, अनेक शिक्षणामध्ये मंडळी देण्यात येते. विषय समजून घ्या. हा विषय स्वर्गाचा आहे, हा विषय नरकाचा आहे, हा विषय सार्वजनिक जीवनाचा आहे, हा विषय सार्वजनिक नाशाचा आहे. आणि आज देवाने जे आम्हाला जे बायबल दिले ते घरात ठेवायला दिलं नाही, तर आम्हाला त्याचं चिंतन म्हणून कसं दिले. आणि बघा इथं पेत्रानं आज्ञा कशी मोडली बघा, असं लोक शिकवतात, आम्ही शिकवत नाही तसं. बघा, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावानं बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. इथं स्पष्ट म्हटले की तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. आणि इथं बघा तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान पण दिले प्रभूनं. आणि आज बघा हे वचन आम्ही नाकारतोय, ह्याचा अर्थ काय आहे, हे वचन खोटं आहे, पेत्र खोटं बोललाय, बरोबर. आज आम्ही हे वचन स्वीकारत नाही, ह्याचा अर्थ काय, पेत्राने तो खोटं बोललाय. आणि खोटं बोललाय म्हटलं तर नरकात जाणार. आणि विषय समजून घ्या, ह्या वचनावर सगळा खेळ आहे. आणि हे वचन ज्याला समजणार आहे त्यालाच ते स्वर्गाचं राज्य प्राप्त होणार आहे. हे पेत्रानं प्रभूची आज्ञा पाळल्या, काय आज्ञा मोडल्या, हे देवाचा जर आत्मा तुम्हाला समजून सांगेल तर समजणार आहे, अन्यथा ते विषय समजणार नाही. आज समजा आम्ही हे वचन मान्य करतोय, तर ह्याचा अर्थ काय आहे, पेत्रानं प्रभूची आज्ञा पाळल्या आणि ह्याचा अर्थ पेत्र स्वर्गात आहे. आणि समजा हे आम्ही वचन नाकारतोय, ह्याचा अर्थ काय आहे की इथं पेत्रानं प्रभूची आज्ञा मोडली आहे, म्हणजे पेत्र नरकात आहे. आज विषय समजून घ्या. आणि खरोखर तुम्ही पण चिंतन म्हणून करा. माझी इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा, तुमची इच्छा नाही की माझा नाश व्हावा, परंतु सैतानाची इच्छा आहे की आमच्या सर्वांचा नाश व्हावा. आणि तो वचनच तुम्हाला वचनातनं तुमची तो डिसेबल करणार आहे. आणि खरोखर आज आमचा समज काय पाहिजे, इथं पेत्रानं प्रभूची आज्ञा पाळलाय, काय प्रभूची आज्ञा मोडलाय, हे तुम्ही वचन स्वीकारलं तर ह्याचा अर्थ कसा आहे म्हणायचं की प्रभूची आज्ञा पाळला आहे. आणि समजा हे वचन तुम्ही स्वीकारत नाही तर ह्याचा अर्थ काय झाला, पेत्रानं हे आज्ञा मोडला आहे. मग आता ह्या वचनावर तुमचाही येणाऱ्या काळात न्याय होणार आहे. आणि वाचलेले वचन देव तुम्हाला आशीर्वाद करू, समजले असंही विश्वास धरतो. प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो.